शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं। सचिन वाझेंना 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं। प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे भाऊ आहेत म्हणून तुम्ही बोलताय। चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीवरती आपण कष्ट करू शकत नाही म्हणून कुठल्या तरी घाणेरड्या आरोपांची राळ उठवायची। मला त्यांनी उत्तर द्यावं, ज्यावेळेस अंबानीच्या घराखाली बॉम्ब पेरले गेले होते त्यावेळेस का नाही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला, असा सवाल वाघमारे यांनी केलाय। महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे हे फक्त आरोप करतायत असं त्या म्हणाल्यात। असूनही तिथे आहे, त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे। कालच अजून एक तिसरी अपडेट झाली, म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं। ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूड मध्ये आले। सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे, तो नंतर घेईलच। मला वाटतं आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजय कुमारजी बोलतील, मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखून ठेवते। पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची, ती झाली पाचगणीमध्ये। पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये 45 किलोचं कोकेन जप्त झालं। या ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजे। मोहम्मद नावेद सलीम परमार, भेंडी बाजार। दुसरा अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। तिसरा सोहेल हशीद खान, मुंबई। चौथा मोहम्मद ओयस रिजवान, भिवंडी। बघा हा, हिंदुत्व खतरे में है, हिंदू खतरे में है। आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी। अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। वासिल हमीद खान, नागपाडा मुंबई। मोहम्मद साहिल अन्सारी, मुंबई सेंट्रल। जिशान इरफान शेख, भायखळा मुंबई। मोहम्मद उबेद सिद्दीकी, भेंडी बाजार। अली अजगर सादिक राजकोटवाला, नागपाडा मुंबई। शाहिद मुख्तार शेख, ग्रँट रोड मुंबई। मला तुषार दोषी आणि शंभूराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत। आता काय करत होतात तुम्ही? मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही, ढिम्म होतात। काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल। पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं। हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रग्जचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, चला कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना। करतात काय पालकमंत्री? त्याच्यानंतर जे काही काय म्हटले, प्रकाश शिंदे म्हणाले। प्रकाश शिंदे काल माध्यमांशी बोलत होते। खरं तर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या। बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झालाय। बावनकुळेंच्या पोरा तासात प्रवास होता की ती गाडी त्याची नाही, मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटवर पुढच्या सीटवर आला। हीच गोष्ट आता इथे होते। आधी प्रकाश शिंदे, तो प्रकाश शिंदे नाही, मग प्रकाश शिंदे हो तोच आहे, मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला तिथे हॉटेलच नाही, किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली। माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत, कारण मला हे लाईव्ह दाखवायचं आहे। मला माध्यमांना हे आपण ना याच्यामध्ये बघा, आपण गुगलमध्ये जातो। गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश, काय म्हणाले प्रकाश शिंदे? हे हॉटेल नाहीये। पहिली गोष्ट हे हॉटेल नाहीये। दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये। अरे मी म्हटलं की ते चालवायला तुम्ही, मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं। रणजित शिंदे म्हटलंय बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये। बघा आता तू मैं काय सुरू झाली ती। आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे? खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाहीये? मी जरा दाखवते, आपल्याला लाईव्ह दाखवते। हे हॉटेल तेज यश आहे। आपण गुगलला सर्च केलं, इथे हॉटेल तेज यश आलं। जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल? याला रेटिंग आहे 4.8 चा रेटिंग आहे याला। ओके,
इकडे डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे बुकिंग, ऑनलाईन बुकिंग घेता येते. ठीक आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा. ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे. स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. स्टील प्रकाश शिंदे. अजूनही प्रकाश शिंदेच हॉटेल चालवतात, कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला, प्रकाश शिंदेचं नाव आलं, डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग वर आलं. आता मी याचा डीपी क्लिक करते. हा डीपी मी क्लिक केला. काय आलं याच्यात? हे हॉटेल तेज यश, त्यांच्या 2 मुलांची नावं. आताही प्रकाश शिंदेना खोटं बोलायचंय. तुम्ही हे डिलीट करू शकता, त्यामुळे मी याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे. कारण तुम्ही हुशार लोक आहात. माझे भाऊ म्हणजे हुशार असतात, काही प्रश्नच नाही. त्यामुळे हुशार भावांची हुशार बहीण, मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय. त्यामुळे आता तुम्हाला हे बदलता येणार नाही. आणि इथलं प्रकाश शिंदे, याच्यातला फोन नंबर कुणाला हवा असेल बघा. काय फोन नंबर आहे? 9423925593. रिपीट करू? डबल एकदा रिपीट करते, कारण तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही. 9423925593. मी लॉजिकल बोलतेय, मी प्रामाणिकपणे बोलतेय, मी एका पुराव्यासाठी मेहनत घेते. पुन्हा एकदा सांगतेय की महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे. आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का? आणि असा ड्रग्ज मधनं कमावला पैसा मग इलेक्शन मध्ये 22,000ला मत तर सोपी गोष्ट आहे हो. काय 22,000ला मत? 25,000ला पण मत घेऊ शकतात. आता काही प्रश्न शंभूराज देसाईंच्यासाठी. काल शंभूराज देसाई फार मोठं बोलायला लागले होते. शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत, आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला. रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कॉपरेट का केलं नाही. ओंकार डिगेला आज हजर राहावं लागतंय, त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही. जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला, जो आकडा इलिगल पद्धतीने वापरला होता. काल एका वर्तमानपत्राने, अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे. मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता, आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई, तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना, ठीक आहे एक्साईजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही, पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात, पण बारमध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही. आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही, त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे. तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईल. पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही. हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात. माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही. माझे इमान जिवंत आहे. माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाहीये. ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते, पण मॅटर ज्युडिशियल आहे. तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे. त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही. पण तुम्ही काल इतकं मोठं बोलत होता, तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं? काय ढेकळं माहितीये तुम्हाला? तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी, आणि दुसरं 105 TMC पाणी क्षमता असणारं कोयना धरण. ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये 75 मीटरच्या एरियस मध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही, तरी सुद्धा 5 मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली? तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता. तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं. तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही. नसेल सांगितलं तर मी सांगते, चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी. ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची. हिंमत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये, की 75 मीटरच्या एरियामध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का?
तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे, कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, कारण मी चांगला माणूस आहे, मी पुन्हा पुन्हा म्हणते, मला तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी समग्र महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात, त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते. आणि तो विचार करून सांगते की चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहित नव्हती. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले, त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष दिलंय का ते बघा. अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला? तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो, माझा या तपासाशी संबंध नाही. ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या 2 तासात तिकडे का पोहोचला? याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून? तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी, संजय राऊत साहेब, फार पुढची गोष्ट आहे. तुम्ही आधी माझ्याशीच निपटा आणि मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्या. आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. त्यांची माझी दुश्मनी नाही. एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही. त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेच्या बद्दल मला सहानुभूती आहे. परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना. महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले. विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता. आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता. अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता. त्याने काय फरक पडतोय? आता सुद्धा आपण वाल्मिक कराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता. पार्थ पवार, जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही, तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना. मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत, जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती. आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डीसीएम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं. आपली आणि अमित शहाची चांगली ओळख आहे. सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं, आमचं काही म्हणणं नाहीये. या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात. आज खरं तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाइंड अप होते आणि त्याच्या काही प्रोसेस असतात, तरी सुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे. माझ्या पक्षाच्या वतीने सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील. त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्वाचं. त्यासोबतच दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील. तिसरी गोष्ट, मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते. मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? कारण तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही आत्मजी सावंत सारख्या पीआयला, जो बिचारा तिकडे धाड टाकायला गेला होता, तुम्ही त्याला सुद्धा सिक्युरिटी दिली पाहिजे. मला भीती वाटते की आत्मजी सावंतच्या सोबत काही घातपात होऊ नये. मला भीती वाटते ओंकार डिगेच्या सोबत काही घातपात होऊ नये. जरी ओंकार डिगे हा आरोपी असला तरी सुद्धा त्याच्याकडून खूप सारी माहिती मिळण्यासारखी आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. अगदी त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे, ज्याच्यावर पुण्यात कारवाई केली आणि जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याच्या सुद्धा सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे. विशाल मोरेने सेंटेड हुक्का बनवायला सांगितला होता अशी एक माहिती पुढे येते, पण त्याला हे माहित नव्हतं असं तो सांगतोय. पण ही सगळी माणसं, मुंबईहून माणसं पाचगणीमध्ये येऊन राहतात ती कशासाठी?
यावर एकदाही जर पर्यटन विभाग बघत नसेल तर हे गंभीर आहे आणि पर्यटन विभागाने हे लक्ष दिलं पाहिजे. किंबहुना पर्यटनासाठी जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांनी सुद्धा ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे, जी विचार करण्यासारखी आहे. माझे मुद्दे मांडून संपलेले आहेत. मी जाणीवपूर्वक खूप क्रिस्पी पद्धतीने मांडलं. तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा. आणि एक FIR आपल्याला मिळाली आहे कालच्या प्रयत्नानंतर, पण ही मुलुंडची FIR आहे, जी फार ही ऑनलाईन दिसत नाही, पण ही आपल्याकडे FIR आहे. ज्यांना पाहिजे ती देते. दुसरी FIR जी घाटकोपर क्राईम ब्रँच कडे आहे, जी सावरी प्रकरणातली, ती अजूनही मिळाली नाही, पण ती देते. तिसरं वर्क ऑर्डर मी देणं लागते आपल्याला, जी वर्क ऑर्डर 1200 मीटरच्या रस्त्यासाठी, शेडकडे जाणारा रस्ता. कारण हे जे काही सगळं साहित्य आहे ते रिसॉर्टवर नाही, ते शेडवर सापडलेलं आहे. काल कुणाची तरी गल्लत झाली, मी पुन्हा सांगते की ते शेडवर सापडलेलं आहे. तर शेडकडे जाणारा 1200 मीटरचा रस्ता, जो 75 लाख रुपये किमतीचा रस्ता आहे, त्याची वर्क ऑर्डर काय होती, निविदा कुणी काढली होती, मागणी कुणी केली होती, निधी कुणाच्या खात्यातनं गेला, याची सुद्धा माहिती मी काढत आहे आणि ती माहिती मी आपल्याला देणं लागते, ती मी देईन. दादा, मला विषय सुरू करायचा होता म्हणून मी ती प्रस्तावना सांगितली. मला वाटतंय की आता ऐका ना, या पत्रकार परिषदेमध्ये सावरीशी संबंधित सगळे प्रश्न विचारा. शिंदेच्या मंत्र्याचा नाही, मी शिंदेचा राजीनामा मागते. आय रिपीट वन्स अगेन, मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहे. प्रकाश शिंदे जे आहे ते सर्व जे तुम्ही आरोप करताय ते नाकारतायत, ते म्हणतात की राजकीय प्रवृत्ती जी आहे ती माझ्यावरती आरोप करतायत. ड्रग्ज प्रकरणाची माझा कुठलाही संबंध नाही. आबरू नुकसानीचा दावा जे तुमच्यावरती होता. काय यार, मला नाही आबरून, मी कशाला घाबरू म्हणण्यासारखा धंदा सगळा नका ना मला बोलायला लावू. मी कुठं म्हणते हो, तुम्ही लगेच गेलात आणि तिथे कढया ठेवल्या तुम्ही आणि खाली भट्टी लावली आणि तुम्हीच बनवलं सगळं. मी असं म्हणते की तुमचं नाव चर्चेत येतंय ना, तर तुमची चौकशी झाली पाहिजे, तुमचं नाव रेकॉर्डवर आलं पाहिजे. मी कुठे म्हणते तुम्हाला की तुम्ही आरोपी आहात? मी तुम्हाला असं सांगते की एकनाथ शिंदे यांच्या DCM पदाचे प्रिव्हिलेज कुणालाही मिळता कामा नयेत. कारण तो दरेगावचा सरपंच आहे, तो युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे रणजित शिंदे, प्रकाश शिंदे सख्खा भाऊ आहे, जी नावं या सगळ्यांमध्ये आलेली आहेत. आणि या लोकांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. चौकशीला घाबरताय कसले? काल आधी तर असं म्हणाले ना की तो प्रकाश शिंदे मी नाही, नंतर म्हणाले की नाही तिथे रेसॉर्ट नाही, मी तेही दाखवलं, नंतर म्हणाले की ते रेसॉर्ट मी चालवत नाही. अहो, मी प्रत्येक गोष्ट ऑन कॅमेरा तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते. मी प्रूव्ह करून दाखवल्यावर पुन्हा काय सांगताय? आणि हे असल्या धमक्या देणं बंद करा. मी केस टाकतो, काय मी केस टाकतो सांगताय सारखं. विरोधकांचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं, तो आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची नाही दिली तरी सभागृहाच्या बाहेर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर देणं लागता. उत्तर द्यायची हिंमत नसेल तर खुर्च्या सोडा. अशा पळवाटा काढू नका, ही केस टाकतो आणि ती केस टाकतो म्हणून. बोला. मी सावरी विषयावर आता बोलत आहे, मला सावरी विषय डायव्हर्ट नाही करायचा दादा. मी एकनाथ शिंदेच्या खात्याचा एक विषय विजय कुंभार आता थोड्या वेळात रिलीज करतील, अजून एक रिलीज करतील. तो विषय एका IITN असणाऱ्या माणसाची जमीन, त्या जमिनीचा व्यवहार करताना शीतल तेजवानी सारखी महिला, पण मला त्याच्यावर काही फार बोलायचं नाही कारण तो विषय वेगळा आहे. आपण मला या विषयातलं काय आहे ते विचारा, मी सगळं तुम्हाला सांगायला तयार आहे. मी आता ड्रग्ज विषय हातात घेतलाय तर मी ड्रग्जवर बोलत आहे. अपेक्षा आहे की काल कदाचित खूप लॉंग झालं होतं, त्यामुळे बऱ्याचशा चॅनल्सना दाखवताना अडचणी झाल्या. आता सगळे चॅनल कदाचित दाखवू शकतील. खरं तर कालपासून जो गदारोळ एका शूर्पणखेनं माजवलेला आहे, रामायणात सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती. आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेराचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहेत. काही लोक शाकाहारी असतात, ती भाजीपाल्यावर जगतात, काही लोक मांसाहारी असतात, ही इतर काही गोष्टी खाऊन जगतात, परंतु काही लोक ही कॅमेराजीवी आहे. आणि या कॅमेराजीवी लोकांना जर 2-4 दिवसातून आपण जर मीडियावरती दिसलो नाही ना, तर मग त्यांना कुठे काय करू आणि मग काहीतरी
फालतू आरोप करत बसायचे, याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच कळत नाही. अशा या कॅमेरा जीवी लोक जी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आरोपांची राळ उठवायची आणि बदनामी करायची आहे, अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की बदनामी करने का हक है तुम्हें, क्योंकि बराबरी करने की औकात नहीं है तुम्हारी. एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, ज्या पद्धतीने ते लाडक्या बहिणींना न्याय देतात, शेतकऱ्यांना न्याय देतात, त्याच्यामुळे तुमच्या पोटात इतकं दुखतंय की ज्या माणसानं स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी नशामुक्त मुंबईचं सगळ्यात मोठं अभियान सुरू केलेलं होतं आणि मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हा नशामुक्त झाला पाहिजे यासाठीचं अभियान सुरू करून अत्यंत कडक कारवाया ज्यांनी करून घेतल्या, आपण त्यांच्यावर किंवा त्यांच्या भावावरती अशा पद्धतीचे आरोप करतायत. कालच्या त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगतायत की धाड पडली कुठे, तर सातारा जिल्ह्यातल्या सावरीमध्ये पडली. बर, ड्रग कुठे सापडले, तर तिथल्या पटराशेडमध्ये सापडले. तिथे जे रिसॉर्ट आहे, कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही काढून ऐका, त्याच्यामध्ये त्या स्पष्ट सांगतायत की रिसॉर्टचा आणि त्या पत्रा शेडचा काही संबंध नाही आणि त्याच्यामध्ये रस्ता सुद्धा नाहीये, हे त्या स्वतः सुद्धा सांगतायत. आणि मग असं असताना कुठलाही संबंध जर नाही, कुठलाही रस्ता नाही, म्हणजे अगदी मग तिथे आरोपी कोण आहेत, म्हणजे ती जागा कोणाची होती त्या शेडची, तर ती शेडची जागा ही गोविंद शिनकर यांच्या मालकीची होती. ती चालवायला कुणी घेतली, ती ओंकार डिगे यांनी घेतली. ड्रग प्रकरणामध्ये सापडले गेलेले आरोपी कोण आहेत, माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस नोट आहे. पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये पोलीस सांगतायत की मुक्काम सावरीगाव, पोस्ट बामनोली, तालुका जावळी, जिल्हा सातारा येथे एमडी बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी इसम नामे ओंकार डिगे याचा उल्लेख आल्यानं त्याची चौकशी केली आणि त्याबरोबर तिथं जे आरोपी सापडलेले आहेत त्यामध्ये पोलीस सांगतायत की एमडी बनवण्याच्या कारखान्यामध्ये खालील नमूद आरोपींना अटक करण्यात आली. कायम नजर अब्बास सय्यद उर्फ सद्दाम 29 वर्ष, राजिकुल खालिकुल रहमान वय 30 वर्ष, हाबिजुल फकरुल इस्लाम वय 25 वर्ष आणि उपरोक्त नमूद अटक आरोपींपैकी एक आरोपी हा जिल्हा पालघर महाराष्ट्र व 2 आरोपी हे तालुका जिल्हा मोरीगाव राज्य आसाम येथील असल्याचं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. मग अशा वेळेला जागा मालक असणाऱ्या त्या शिनकरला सोडायचं, त्या ओंकार डिगेला सोडायचं आणि फक्त कुठेतरी रिसॉर्ट, आणि ते रिसॉर्ट माननीय प्रकाश शिंदे दादांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते रिसॉर्ट हे त्यांनी भाडे तत्वावर चालवायला दिलेलं होतं. आणि मग तरी सुद्धा केवळ ते उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत आणि मग मोठ्या माणसावरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कॅमेरा मिळणार नाही, आपल्याला चॅनेलवरती कुठे जागा मिळणार नाही. त्यामुळे केवळ लोकांच्या वरती आरोपाची चिखलफेक करून स्वतःचं घर चालवणं हा ज्यांचा व्यवसाय बनलाय, त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हे बंद करावं. आणि माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस नोट आहे की ज्या त्या आपल्या आमच्या तालुका प्रमुखांच्या वरती किंवा सरपंचावरती बोलतायत. तर पोलीस असं म्हणतायत की दरेगाव येथील सरपंच रणजित शिंदे यांचा नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत कोणताही संबंध निदर्शनास आलेला नाही. हा पोलिसांचा तपास आहे. बर, त्या आरोप काय करतात की आरोपींना जेवण रिसॉर्ट मधून पुरवलं गेलं, त्या संदर्भातले कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत? जर त्यांच्याकडे ते पुरावे असतील तर त्यांनी ते जरूर पोलिसांना द्यावे. जर तुमच्याकडे काही अधिकची माहिती असेल तर आपण जरूर पोलिसांना द्या. पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करतील. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील माणूस की अगदी स्वतःच्या पोराला मंत्रीपद न देता ज्यांनी शिवसैनिकाला दिलं, जे मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांच्या अश्रू पुसण्यासाठी पहाटेच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करत राहिले, ते आरोपींना कधीही पाठीशी घालणार नाहीत. अरे, अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्तीचा हा माणूस, दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी येणारा हा व्यक्ती, ज्यांनी वर्षा बंगल्यावरती राहत असताना वर्षा बंगल्याची दारं सताड खुली केली महाराष्ट्राच्या जनतेसाठी, हा गुन्हा आहे त्यांचा. महाराष्ट्राच्या 2,45,00,000 महिलांना लाडकी बहीण म्हणून त्यांनी दर महिन्याला मानाची ओवाळणी दिली, हा गुन्हा आहे त्यांचा. अरे, कुठल्या पद्धतीचे आरोप तुम्ही
त्यांच्यावरती करताय. आणि जर पोलीस तपासावरती विश्वास नाहीये, पोलिसांच्या पेक्षा अधिकची माहिती, अधिकचं इंटेलिजन्स, इफ यू आर थिंकिंग दॅट यू आर मोर इंटेलिजंट दॅन एव्हरीबडी ना, देन प्लीज टॉक विथ द प्रूफ. कुठल्याही पद्धतीनं फक्त आरोप करायचे, त्या आरोपाला कुठल्याही पद्धतीचे म्हणजे पुरावेच द्यायचे नाहीत आणि काहीतरी बादरायण संबंध जोडायचा, वडाची साल पिंपळाला लावायची. आरोपींच्या बद्दल जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं तेव्हा तुम्ही सरळ म्हणताय की आरोपींच्या बद्दल मी बोलणार नाही, ते जे सद्दाम असेल, रहमान असेल, इस्लाम असेल त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाहीये आणि तुम्ही प्रकाश शिंदे दादांच्या बद्दल बोलताय. तुम्ही सांगताय की त्या हॉटेलचं नाव काहीतरी तेज, यश आहे, मग ती त्यांच्या मुलांची नावं आहे. गुन्हा काय त्यांचा? त्यांच्या मुलांची नावं त्यांनी हॉटेलला दिली, हा गुन्हा आहे. तुम्ही लहानग्या लेकरांच्या सुद्धा तुमच्या या चिखलफेकीमध्ये ओढताय. किंवा त्या छोटा रुद्रांश जो 6-7 वर्षाचा आहे त्याला जर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या संदर्भातलं जे बॅनर होतं तुम्ही त्याचा उल्लेख करताय. अहो ताई, जर तुमच्याबद्दल बोललं तर तुम्ही म्हणता स्त्रीत्वावर हल्ला झाला. तुम्ही इतर अनेक वेळेला तुमच्या पोरीला पुढे करता, भावनेचं राजकारण करता. अहो मग ती दुसऱ्यांची लेकरं नाहीयेत का? का लहानग्या लेकरांच्या वरती तुम्ही बोलताय? आणि असतील पुरावे तर या ना समोर, द्या ना पोलिसांना, करतील ना पोलीस तपास. आणि कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी निष्पन्न झालेल्या नसताना, पोलिसांनी स्पष्टपणाने सांगितलेलं असताना, ते रिसॉर्ट हे दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिलेलं असताना तुम्ही स्वतः प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणताय की त्या रिसॉर्टचा आणि त्या शेडचा संबंध नाही, हे तुम्ही स्वतः म्हणताय. पण तरी सुद्धा तुम्ही आरोप करताय कारण एकनाथजी शिंदे साहेब यांची भीती बसली आहे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि तुम्ही त्यांचा सामना करू शकत नाही म्हणून तुम्ही बोलताय. आणि जर आडनाव एक आहे किंवा कोणीतरी कोणाचं नातेवाईक आहे म्हणून तुम्ही आरोप करत असाल तर माझ्याकडे ही एका अत्यंत नावाजलेल्या चॅनेलवरती आलेली बातमी आणि त्याच्यामध्ये एक FIR चा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. माझा आज त्या तथाकथित ठातूर मातूर आरोप करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यक्तीला माझं आवाहन आहे, मग बीडचा जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आणि आपण याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण आपण द्यावं. रत्नाकर शिंदेच्या कला केंद्रावरती जेव्हा पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्यामध्ये अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं जात होतं, त्यांना छापा टाकला गेला, त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश कुणी केला आणि त्याच्यावरती इतके गंभीर आरोप होऊन तो जेव्हा जामिनावर बाहेर आला, रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हा प्रमुख देण्यासाठीची शिफारस कुणी केली होती याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. अंजली दमानियांनी जे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की कला केंद्रावरती छापे पडलेले होते आणि त्यांनी एक FIR चा स्क्रीनशॉट अंजली दमानियांनी दाखवलेला होता, त्याच्यामधल्या आरोपींची नावं होती सत्वशीला बाबासाहेब अंधारे, राहणार स्वरसंगम कॉलनी बीड, आदित्य सत्वशीला अंधारे, सावंतवाडी जिल्हा बीड, मयूर बाबूराव अंधारे, उदयनगर धारूर केज बीड. तर हे अंधारे नक्की कोण आहेत? या अंधारेंचं अंधारेताईंशी नक्की काय नातं आहे? किंवा त्या FIR मध्ये ज्या महिला तिथे नृत्य करत होत्या किंवा इतर काही त्या FIR मध्ये जो उल्लेख आलेला आहे त्यांच्यातलेही अनेकांची आडनावं ही अंधारे आहेत. तर या नक्की कला केंद्राच्या छमछमशी तुमचा संबंध काय आहे याचं स्पष्टीकरण तुम्ही महाराष्ट्राला द्यावं. कुंटणखान्यावरती छापा टाकल्यानंतर ज्याला तुम्ही संरक्षण देता आणि उद्धव ठाकरेंच्याकडे घेऊन जाता त्याचा आणि तुमचा तुम्ही त्याची शिफारस नक्की का करता याचं स्पष्टीकरण तुम्ही द्यावं. हे न करता दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हजको चली असं म्हणल्यासारखं होईल. त्यांचा असा एक आरोप आहे की प्रकाश शिंदे यांचं जे नाव आता रिसॉर्टमध्ये येत आहे ते नियमाचं उल्लंघन करून रिसॉर्ट बांधलेलं आहे. शंभूराज देसाईमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, महायुती सरकार असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते कोणालाही कधीच पाठीशी घालत नाहीत. परिवारवादावरती चालणारा पक्ष आमचा नाही. मी मुख्यमंत्री, माझा मुलगा मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती हे आमचं धोरण नाही. कुठल्याही पद्धतीचं नियमांचं उल्लंघन तिथे झालेलं नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत आणि
जर अशा पद्धतीच्या आरोपांची राळ उठवली नाही तर भाषणांच्या सुपाऱ्या आपल्याला मिळणार नाहीत म्हणून केलेले हे आरोप आहेत आणि कुणीही आरोपी असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, निष्पक्ष चौकशी होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देऊ. धनंजय मुंडेंना रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि अजूनही त्याच भागात कारखाना सुरू आहे. घटनास्थळावरती कॅन चुकून कसं काय राहतो आणि कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये तिसरा छापा पडतो आणि पोलिसांवरती या सगळ्या प्रकरणामध्ये संशय ते व्यक्त करतात. हे बघा, हे लोक कोण आहेत हे बोलणारे? अहो, यांच्या काळामध्ये गृहमंत्र्याला तुरुंगात जावं लागलं, 100 कोटी रुपयाच्या वसुलीचं टार्गेट वाजलं दिलं म्हणून. ह्यांच्या काळामध्ये यांचे तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणत होते वाझेला वाचवण्यासाठी की वाझे म्हणजे काय लादे नाही का काय म्हणून. त्या वाझेला मुंबई पोलीस दलामध्ये कोणी आणलं होतं? करा त्याची चौकशी. मग जर केवळ प्रकाश शिंदे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांचे भाऊ आहेत म्हणून तुम्ही बोलताय आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही स्वतः सांगताय की ते शेडमध्ये ड्रग्ज सापडलेले होते आणि ते शेड कोणाच्या मालकीचे काय हे तुम्ही स्वतः सांगताय. पोलिसांच्या तपासात ते निष्पन्न झालेलं आहे. केवळ कुठल्या तरी व्यक्तीच्या चांगल्या कर्तृत्वावरती किंवा त्याला आपण कष्ट करून कामं करून आपण सामना करू शकत नाही म्हणून अशा पद्धतीची कुठली तरी घाणेरड्या आरोपांची राळ उठवायची त्याला जनता भीक नाही घालणार. मग मला त्यांनी उत्तर द्यावं की ज्या वेळेला अंबानींच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या होत्या, उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब पेरले गेले, त्यावेळेला का नाही तुम्ही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला? मग त्यावेळेला जे अनिल देशमुखांनी केलं त्याच्याशी उद्धव ठाकरेंचा संबंध आहे म्हणायचा का? किंवा मग ज्या वेळेला ते सचिन वाझेंनी केलं त्या संदर्भातलं तुमचं काय म्हणणं आहे? तर ही लोक फक्त आरोप करतायत. महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर 4 चॅनेलवरती टीआरपी मिळाला की मग लगेचच भाषणांच्या सुपाऱ्या आपल्याला मिळतील, कारण त्याच्याशिवाय तर त्यांचं काही भागायचं नाही म्हणून ही त्यांची शेवटची धडपड आणि फडफड चाललेली आहे. काही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर सुप्रिया सुळे म्हणतात की बीडमध्ये जाऊन मी उपोषण करेन. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे ज्याचं नेतृत्व हे आदरणीय अजितदादा पवार करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचं नेतृत्व ह्या सुप्रियाताई करतात. मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यावं कुणाला न घ्यावं याचा सर्वस्वी अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही घडामोडीवरती मी भाष्य करण्यापेक्षा मला आदरणीय सुप्रियाताईंना एवढीच विनंती करायची आहे की मग नवाब मलिक असतील किंवा इतर अनेक लोक असतील किंवा मग अनेक कोण मेहबूब शेख आणि इतर अशी प्रभूती तुमच्या सोबत फिरतीये ना, तर आपण एकदा त्यांच्याही संदर्भामध्ये उपोषण करावं किंवा आपण त्यांच्याही एकदा कान टोचावेत तर बरे होतील असं मला वाटतं. संजय राऊतांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे यांचं बजेट जे आहे मुंबई महापालिकेसाठी 10,000 कोटींचं आहे आणि प्रत्येक उमेदवाराला एकनाथ शिंदे हे प्रत्येकी 10 कोटी रुपये देणार आहेत आणि सगळे पैसे जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडूनच वसूल केले असं त्यांनी आरोप केला. हे बघा, 25 वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती डाका टाकणारे रहमान डकेत कोण होते हे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विधिमंडळात बोलले. त्या उबाठा गटाच्या लोकांनी 25 वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती फक्त डाकाच टाकलेला आहे आणि निवडणुका ह्या पैशांच्या जोरावरती जिंकल्या जात नाही. जनतेला विकत घेणारा माईकालाल अजून पैदा व्हायचा आहे. त्यांनी पराभव मान्य केलेला आहे. त्यांना माहिती आहे संजय राऊतांना की आपण अजिबात निवडून येणार नाही, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या चुकीचे आरोप करताय. अहो, एका बाजूला 45,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये आम्ही 2.5 कोटी लाडक्या बहिणींना मानाची ओवाळणी दिलेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ पोहोचवणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे या जनकल्याणाच्या योजना शासन आपल्या दारी असेल, लाडकी बहीण असेल, या आम्हाला विजय मिळवून देतील. आणि काल पण ते काहीतरी टेस्ट ट्यूब बेबी का असं काहीतरी ते बोलत होते. खरं तर टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया ही एखाद्या महिलेला जर नैसर्गिकरित्या अपत्य प्राप्ती होत नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्या अशा पद्धतीनं मातृत्वाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु महिलांच्या संदर्भात अपमानास्पद टिप्पणी करणं ही संजय राऊतांची आधीपासूनची घाणेरडी सवय आहे. आपण आजारपणाशी सामना करतायत आणि तरी सुद्धा महिलांच्या संदर्भातली ही विकृत मानसिकता ही कॅन्सरपेक्षा घातक आहे. तुम्ही दुसऱ्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणताय. टेस्ट ट्यूब बेबी तर राहू द्या बाजूला,
पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी अनैसर्गिक युती कुणी केली? म्हणजे शिवसेना बीजेपीचं लग्न अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बीजेपीचं लग्न जोडून दिलेलं होतं. 25 वर्ष सुखाचा संसार चालला होता. मग केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून महाविकास आघाडीचं अनौरस अपत्य कुणी जन्माला घातलं, याचा एकदा विचार संजय राऊतांनी केला पाहिजे.